हॅलो फ्रेंड्स, मी प्रभा होती आणि आज मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे। छाती 30 आहे, साधा आहे ब्लाउज। चला तर सुरू करूया। आता हे मी डबल अशी घडी करून घेतलेली आहे। उंची आहे 12.5। त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा म्हणजे 13.5। उंची 13.5 घ्यायची। छाती आहे 30। 30चा चौथा भाग घ्यायचा, 7.5 येते। त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा 8 घ्यायचा आणि 1.5 इंच एक्स्ट्रा 8 झालं। हे 1.5 इंच एक्स्ट्रा। इथं आपण रेषा मारून घ्यायची। ह्या ब्लाउजचा मागचा गळा आहे 10 इंच। 10 इंच म्हणजे मोठा आहे गळा। 10 इंच आहे। शोल्डर याचं कमी येते। शोल्डर घ्यायचं 4.5 इंच किंवा 4.25 इंच घेतला तरी चालतंय। शोल्डर रुंदी आहे 2। त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा, 2.5 इंच। मुंडा छाती 30 आहे, मुंडा घ्यायचा 5.25 इंच। कारण छाती एकदम कमी आहे त्यासाठी मुंडा घ्यायचा 5.25 इंच। आपण चौक करून घेऊया। आता समोरचा भाग हे 1 इंच घ्यायचा आणि ह्याला शेप द्यायचा। आता ह्याचा आणि ह्याचा मध्य घ्यायचा। 3.5 आले, 3.5चा मध्य 2 येते। गळा हा मोठा आहे म्हणजे इकडून इथं 1 इंच घ्यायचा। इथं लाईन स्ट्रेट जोडायची, इथून इथं अर्धा इंच असा आकार येतोय। हा समोरचा झाला, हा मागचा भाग झाला। आता गळा बघूया। समोरचा गळा आहे 6.5 इंच। आपण इथं समोरचा गळा घेऊया 6.5 इंच। इथं 1.5 पावणे 2 आले, इथे 1.5 पावणे 2। तसं बघितलं तर मी समोरचा गळा घेत नाही, कारण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं समोरचा गळा घेत आहे। समोरचा गळा नंतर मी कट करून घेते, पहिल्यांदा अंदाज घेते। तर आता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी घेत आहे। हा समोरचा गळा झाला। आता योगपट्टी बघूया। योगपट्टी इकडून इथे 1.5 इंच घ्यायची, इथून इथे 1.5 इंच घ्यायची आणि ही रेषा मारून घ्यायची।
इथून इथं 1 इंच घ्यायचा आणि पूर्ण इथून इथं 3.5 इंच, इथून इथं 2.5 इंच, इथून पण 2.5 इंच घ्यायचा आणि ही रेषा जोडायची. आणि ही योगपट्टीचा आकार आपण व्यवस्थित काढून घ्यायचा. आता टक्स कसे घालायचे ते मी सांगते तुम्हाला. इथून इथं 3.5 इंच घ्यायचं, कारण छाती 30 आहे. छातीचा 10वा भाग घ्यायचा अधिक अर्धा इंच, 3.5 इंच ते. इथून इथं 2.25 इंच ही रेषा काढून घ्यायची. आणि ही रुंदी जी आपली असते, आता याची कमर घेर आहे 25 आहे आणि छाती घेर 30 आहे, त्याच्यामुळे दोन्ही ह्याच्यामध्ये फरक 5 इंच येतो. 5 इंच जर असेल तर ही टक्स रुंदी जी असते ती कमी घ्यायची, म्हणजे 1.25 इंच घ्यायचा फक्त. पावणा इंच घ्यायचा किंवा अर्धा इंच घेतला तरी चालेल. इथून इथं 1.25 इंच, इथून इथं 1.25 इंच आणि इथून इथं 1.5 इंच. ही रेषा सरळ इथं जोडायची. ही रेषा थोडीशी क्रॉस यायला पाहिजे. ही रेषा अशी इथं. हे झाले आपले 4 टक्स झाले. आता कट करून घेऊया. आता ही योगपट्टी इथून खालून कट करायची. झालं आपलं चौक. आता हा मागचा भाग आहे, मागचा भाग आपण कट करून घेऊया त्याला. आता इथं गळा रुंदी आहे, इथं जरासं कट मार्क मारून घेऊया. आपल्याला समोरचा भाग कट करून घ्यायला पाहिजे. हा समोरचा झाला. आता हा मागचा भाग जो असतोय, आपली उंची 12.5 आहे, आपण 13.5 घेतलेली आहे, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा येतं इथं. ते आपण कट करून टाकायचं. आता हा गळ्याचा आकार, गळा आहे 10 इंच. आता इथं आपल्याला रुंदी जास्त, जर डीप गळा पाहिजे असेल तर आपण रुंदी इकडे जास्त घेऊ शकतो, 2.5 किंवा 3 इंच घेऊ शकतो. इथं मी 2.5 घेते, 2.5 किंवा 2.25 इंच. ही रेषा इथं जोडायची. इथून इथं 1 इंच घ्यायचा आणि आपण गळ्याचा असा शेप द्यायचा. आता टक्स बघूया.
आता मागचा जो टक्स आहे हा कमी घ्यायचा, 4.25 इंच घ्यायचा, कारण छाती कमी आहे. 4.25 इंच आणि ह्याच्या खाली गळ्याच्या खाली थोडं यायचं, म्हणजे 3 इंच घेतलं तरी चालतंय. एवढं हा मागचा भाग झालेला आहे. तर कट करूया. आता हे पेपर कटिंग कट झालेलं आहे. आता हातोपे कसे कट करायचे ते बघूया. आता रुंदी घ्यायची असेल तर आपल्याला छातीचा 5वा भाग घ्यायचा, म्हणजे 6 येते. त्याच्यात 1.5 किंवा 2 इंच एक्स्ट्रा, म्हणजे 8 इंच. हात इंची आहे 4 इंच. खाली दुमडपट्टीसाठी 1.5 किंवा 1.25 इंच घ्यायचा. रेषा मारून घ्यायची. 4 इंच, 7 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा, 4.5 इंच. मग आता 5वा भाग घ्यायचा, 6 येते छातीचा. इथून येतं 2.25 इंच यायचा. आता याचा आणि याचा मध्य 3 भाग करायचे. 1 इंच घ्यायचा. असा द्यायचा. आतला शेप द्यायचा. हे आपल्या हाताची तयार आहे. आणि मी इथं एक सांगायचं म्हणजे मी इथं क्रॉसली कट करत नाही. तुम्ही करू शकता, हातगिराचं तुम्ही करू शकता, पण मी करत नाही. बरोबर रेषेने जोडून घेऊया. हा मागचा भाग घ्यायचा, बरोबर इथं थोडंसं सोडायचं, अर्धा किंवा 1.25 इंच सोडायचं. आणि हे असं जो वरचा जो आकार असतोय आपला, तो ह्याला असं जॉईंट करून बघायचं. म्हणजे आपलं हे जॉईंट हे बरोबर आलेलं आहे, म्हणजे हातोपे आपले बरोबर आहे. आता आपण कट करूया. साध्या ब्लाऊजचं कटिंग आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.